सो गाईज आम्ही चाललो आहे गावी. सो विघ्नेशने मला खूप मस्का मारलेला आहे, खूप म्हणजे खूप मस्का मारला आहे. दीदी चल गावी, दीदी चल गावी, म्हणून विघ्नेशसोबत गावी जाते. सो आता आम्ही इकडनं चाललो आहे घाटकोपरला. आता आमची ट्रेन आलेली आहे. सो स्टे ट्यून, बघत राहा माझा ब्लॉग. आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. बोल विघ्नेश काहीतरी. सबस्क्राईब पण करा भाई. विघ्नेश थकलो यार, घाटकोपरले मागात पडतं आम्हाला. असं वाटत होतं की पप्पा आले असते सोडायला तर बरं झाला असतं. आईस हा घाटकोपर आम्हाला नकोशी होतं. आता थकलो आम्ही दोघं पण, खूप थकलो गाईस. आता बघू, आईकडे जाऊ, थोडा टाइमपास करू आणि मग 12ला बस. हां, मग जेवण वगैरे, मग 12ला बस. सगळं सामान वगैरे टाकणार आणि मग चलो गावी. चल बाय. फायनली आम्ही लोक उधर कॉलेज चालू आहे. कॉलेज उद्या कॉलेज चालू आहे. उद्या म्हणण्यात आलेली गाईस तिथे. मग आम्ही लोक त्यांना बोलवतो मारा मारा, एकामेकांना मारा मारा. पण आता आम्ही पोचलो आहे इकडे. येऊ का आम्ही? तू हाय कर. हाय. आणि हा आमच्या काळ्या काय तेलंगणा कोणता कुठचा तुझा मित्र? तमिळनाडू. तमिळनाडूचा मित्र. त्यासोबत राऊंड रोज तयार का दिसायला लागला. आम्ही चाललो आता दावेली खायला. लय भूक लागले. त्याला मराठी शिकवली भाई. आणि त्याने ह्याला तमिळनाडूचा त्याने ह्याला तमिळनाडूचा लुक दिलाय. त्याने मला गाडी शिकवली, मी त्याला मराठी शिकवली. मला वैताग आणला. काहीच आमचा मेन्यू चेंज झालाय. आम्ही लोक आले मोमोज खायला. मोमोज काय भेटत नाही. घरी पावभाजी बनवलेला रेडी झाली. मज्जा. आम्ही आल्यापासून भरपूर काय खातो. आम्ही आधी काय खाल्लंय? शेवपुरी खाल्ली आम्ही लोकांनी. मग त्याच्यानंतर काय खाल्लं? आणि पिलो आम्ही. उसाचा रस पियाला. त्याच्यानंतर आम्ही काय खाल्ला? आम्ही चाय. आता मोमोज खायला आलोय. त्याच्यानंतर लॉटरी मध्ये गेलो, विघ्नेशने गाण गेली. ते पण तिथे काय म्हणलेलं? बोलला 4 दिवस खाणे काय तो बोला 4 दिवस हा विघ्नेश होतो. घरी कोण आहे? घरी कोण आहे? यायला पण येणार. असे घाण करतात व्हिडिओची म्हणून. काय बोलणार आता, फॅमिलीच आहे आमची तशी. आता आम्ही मोमोज खातो आणि मग कधीच्या आम्ही थांबलो यार. आज भेटेल पेशन्स. माझ्यात पेशन्स लेवल तर नाही आहेत, पण तरी पण खाऊ आता आम्ही आणि मग घरी जाऊ आणि मग परत पावभाजी खाऊ. ओट आहे आमचा. जायचंय घरी, आईला मदत ती आली तर आई फिरताय हे लोक. हा ना यार, तिथं बोलेलच. आल्यापासून फिरतात, मला ते दिसले पण नाही. आम्ही आल्यापासून फिरतोय, नुसते खातोय. त्यामध्ये बाबांचं बडबड एक वेगळी असते. खरंच यार. पण मॅगी पण नाही घेतली अजून. काय नाही घेतलंय. कधी घेणार? पण निघालो. ही माझी आई हाय कर असा. आई इंग्लिश मध्ये बोलते. आई गावी दाखवीन तुम्हाला. फायनली आम्ही लोक गाडीत बसलो. असं वाटतं की आम्हीच गाडी बुक केलेली आहे. लास्टला झोपला तो. गाडीत कोणच नाही, फक्त मोजून आम्ही 8 जण आहे. नाही आई हाय कर. मे बाबा काका हाय कर. अत्तू दव भाई, अत्तू हाय कर. अत्तू गाडी आमची. मी इथे बसते. विघ्नेश तव भाई. विघ्नेश आहे लास्टला डेड बॉडी. हा दादा इथे झोपलेला आहे. डेड बॉडी कारण की डेड आमच्या गाडीत कोणच नाही, फक्त आम्ही लोक. फुल एन्जॉय.
3 hours later. पहिल्या दिवशी ऐका ना ओंकार. असं किरण काका करायचं दरवर्षी काय ना काय म्हणजे डोक्यात पाय पूर्ण फाडून आलेला आणि जीन्स घालून झोपलेला बाबांच्या घरामध्ये. ई. जरा हल्लो ना डायरेक्ट खाली. पंड्याचं काही तर मजा आहे ना. अरे मग मी काय बोलू तुला. ओ बस बस बस. चार सीट आलेलं गाडीवर. वाट बघत होती आमची. तू दाखवा नको तुमच्या गाडीने एवढं वजन पेलवलं. 50, 30, 20 काय असेल ते. चोपल गाडीवर दाखवा नको परत घे बघ पण लागणार. येस गाडीवर बस म्हणजे गाडीवर. मग दाखवायला नको गाडीला की पण किती तुमची गाडी. The next day. सो हे गाईज गुड मॉर्निंग. सो आता वाजलेले आहेत 6:15. आता मला व्ह्यू दाखवते. सो हे गाईज मी आज दिवसभर झोपून काढलेला आहे माझा दिवस. काकी इथे या. हाय कळा. हाय काय ब्लॉग आहे. हाय बघा कसे अवतर झालंय आमचं. नाही तर काय. आता आम्ही लाद्या पुसल्या दोघी. हा झाडू कटका लादी बिदी सर्व करून झालंय. हा आणि आता चायसाठी आम्ही आता रिसॉर्टला पण जाणार आहोत परत. स्टे आता ट्यून आम्ही तर गाईज. तो पण सगळी ब्लॉग बघा. मावशी. खूप मजा येणार. हा मला सबस्क्राईब करा. बोला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर करा. येस. सो गाईज आता मी पिते चाय. आताच आम्ही लोकांनी खूप मी त्या काकीला खूप हेल्प केलेली आहे. उद्या मी डोंगरावर पण जाणार. सर्वीकडे जाणार. स्टे ट्यून गाईज. चित्तूलस एवढी मोठी झाले बघ. आलं शेतात. आई मला दे. नको फोटो काढला ना. हा काढलाय मी. सो गाईज आता वाजले आहेत 6:30 आणि खूप बरं वाटतं यार गावी आले म्हणून. खूप टायमानंतर आली गावी म्हणून खूप बरं वाटतंय. आता आज तर खूप थकलेलो आम्ही ट्रॅव्हल करून. सो म्हणून आम्ही कुठे बाहेर गेलो नाही जास्त. सो उद्या जाऊ आम्ही लोक कुठेतरी बाहेर. काहीतरी प्लॅन करत राहू. आम्ही तर काही शांत बसत नाही गावी आले की. काहीतरी प्लॅन करू. सो बघा तुम्ही. Tomorrow.